काही राजकीय प्रश्न देखील आहेत ज्यामध्ये काही काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक काल रात्री झाली त्यामध्ये ठरवण्यात आलं की 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निर्णय जो आहे तो घोषित केला जाईल। खरं टीव्हीच्या माध्यमातून ही गोष्ट मला कळाली। मी 35 आमदार ज्यांनी सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्त्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष झाले पाहिजे ही भूमिका त्या लोकांनी घेतली। त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो। आणि आमचा सुद्धा बाहेरून कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो। सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलं आहे। सुद्धा उपस्थित झाला की विलीनीकरणाला पाठिंबा आहे जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला असं सांगण्यात आलं की 2023ला अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याच निर्णयाला घेऊन आपण आता पुढे जायचंय, याचा अर्थ विलीनीकरणावर फुलस्टॉप लागलाय का? चर्चा तेच जास्त करतायत। खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे, आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलीनीकरणाबद्दल बोलू नका। अरे विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना सुप्रियाताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। याच्यावर अनेक विषय जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील। गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल। पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलीनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो त्याचं काय झालं। आमच्यासाठी विलीनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे। आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्त्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत।